तुम्ही क्षेत्ररक्षक शोधून घ्या त्याला, बॅट्समन त्याला मैदानात. चला जाऊ शेवटची मॅच आपण ऐकूया आवाज योगेशजी ढोले यांचा. या योगेश. क्वार्टर फायनल झाली सुरुवात. पहिला बॉल नितीन बिर्लेचा हवेमध्ये मिस टायमिंग, क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. पहिल्याच बॉलवरती पहिली मोठी विकेट आली असती, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. एक सिंगल धाव पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. क्वार्टर फायनलची मॅच, भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहता सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश धामोते. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले 3-3. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 3 वरती. 3 षटकांची मॅच आहे. इथून टार्गेट सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला ते टार्गेट इथून आता कशा प्रकारे सेट केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये क्वालिफाय राऊंड खेळतीय प्रथमेश धामोते टीम, आणि पलसाई पलसझरी ट्रॉफीमध्ये देखील क्वालिफाय झाल्या. म्हणजे अगदी एकाच रात्रीमध्ये दोन्हीकडे खऱ्या अर्थानं क्वालिफाय राऊंड खेळताना पाहायला मिळतीय. भरपूर खऱ्या अर्थानं स्ट्रगल करत होती टीम, परंतु आज जर पाहायला गेलं तर एकाच रात्रीमध्ये 2-2 ठिकाणी खऱ्या अर्थानं खेळताना पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केलाय, कव्हरमधून बॉलला काढलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
ते मात्र खराब केली आहे फलंदाजानं आणि इथून बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना अवांतर फेकलेत. धाव फलकावरती अगदी आपण पाहत आहे 9 धावा या धाव फलकावरती आल्यात. 9 धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचं होतं, गती थोडीशी कमी केली. इथे फसवा चेंडू रनआउटची अपील केली जाते. पंच सांगतात बॅटर इथे सेफ आहे. फलंदाज या ठिकाणी सेफ. एक धाव कंप्लीट. 10 धावा धाव फलकावरती आल्यात. या सिंगलच्या साह्यानं आपण पाहता 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहता या ठिकाणी भरपूर चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं हा 3च ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीम 3च ओव्हरची मॅच आहे कारण की क्वार्टर फायनलची मॅच आहे. हरीश मुंडे गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता 3 षटकांच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला, जमिनीला अगदी समांतर बॉल पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज हरीश मुंडे आपण पाहता चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात नितीन बिर्लेच्या विरोधामध्ये. त्यानंतर मात्र हरीश मुंडेचे षटक आपल्याला पाहायला मिळतं. थांबवलं अक्षरशः आपण पाहता सचिन या फलंदाजाला ज्यानं खऱ्या 7 या वैयक्तिक धावा धाव फलकावरती लावलात. पुढ्यामध्ये टाकला होता. अगदी आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला फंबल झालाय. बॉल हातातून निसटला. सेकंड धावेचा कॉल दिला आणि सेकंड धाव देखील इथून कंप्लीट होती. गुड रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावा धाव फलकावरती आल्या. 12 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 30+ धावा बनवाव्या लागतील कारण की अगदी तगडी बॅटिंग लाईनअप आहे प्रथमेश जामोते टीमकडे आणि ह्या गोष्टीचा विचार करता एक चांगली टोटल तुम्हाला उभारावी लागेल. समोर टाकला होता, लॉप केलाय बॉलला पाठवलाय डाऊन द ग्राउंड सीमा रेषेच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड षटकार. 18 धावा धाव फलकावरती. बॉल द्या, बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे. आला मॅच बॉल आला. 18 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ बाकी. अजून या षटकातील आपण पाहता आतापर्यंत सर्व काही ठीक चालू होतं. सर्व काही गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने होतं परंतु आज षटकार बरंच काही सांगून गेला. पुन्हा एकदा फटका चांगल्या गॅपमध्ये केला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी वेगानं फेकी अगदी सॅकिंग एंड वरती केली आहे आणि इथून देखील एक धाव कंप्लीट होती. 19 धावा या धाव फलकावरती आल्यात. चांगला फटका, चांगला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकलाय षटकार. पंचवीस धावा
या धावफलकावरती आल्यात. या षटकाराच्या साह्यानं आपण पाहता 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आल्यात 25. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15, एकंदरीत झाल्या 25. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 1 ओव्हरमध्ये धावा इथून बनवाव्या लागतील. टार्गेट इथून सेट करायचं आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सचिन आणि त्याच्या साथीनं निलेश या दोन्ही फलंदाजांकडून. समोर टाकला तर ओरपी चेंडू फटका फसला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये झेल कॅरी झाला. फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहताय सचिन. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय म्हात्रे, जर्सी नंबर 10. सत्तावीस धावा आहेत धावफलकावरती. 27-27. अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करा. बघा स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती आहे स्पीडअप करा. दामोते टीम आपल्याला देखील खेळण्यात जायचं आहे. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही वेळ घेतला तर तुम्हाला उशीर होईल. हे तेवढंच खरं आहे. तुमच्यासाठी त्या ठिकाणी मॅच थांबली आहे. आम्ही देखील प्रयत्न करतोय. चांगला बॉल इथून पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो. अक्षय म्हात्रेच्या विरोधामध्ये टाकलेला हा डॉट बॉल. विनायक आपण पाहत आहे तिसऱ्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. विकेट एक त्यानं मिळवली आहे आणि त्यानंतर अक्षय म्हात्रेच्या विरोधामध्ये टाकलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे पुढ्यामध्ये टाकला. ऑन साईडला केल्याचं होतं. टायमिंगसाठी आले नाही. रन आउट. विकेट आली आहे. चला नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आत. शेवटचा बॉल असेल आपण पाहत आहे पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल आपण पाहत आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल पहिल्या सत्रातील. धाव फलकावरती अगदी 27 पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा या आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज विनायकनं. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे विनायकची. चांगली गोलंदाजीचा स्टँडर्ड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना एक बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. धावसंख्या जाऊन पोहोचली 27.
इथे चांगला बॉल यष्टी रक्षण देखील पाहावं लागेल, परंतु पंच इथे सांगतात 22च्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती आले. 28 आल्यात, 29 बनवायचे. चला लगेच मैदानाच्या बाहेर या आणि सिद्धिविनायक नेरलपाडा टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हायचं. 28 धावसंख्येचं टार्गेट, 29 धावसंख्येचं समीकरण इथून आपल्याला पाहायला मिळेल. 28 झाल्यात, 29 बनवायचे. अठ्ठावीस झाल्यात, 29 जावा बनवायचे आहेत. तर बॅटिंग करत असताना प्रथमेश शिलेबन धोत्रे टीम धामोती टीमला पहिलाच बॉल फेस करत असताना नितीन उर्लेचा हा फटका अगदी आपण पाहता. बॅक टू द बॉलर अक्षय म्हात्रे सुद्धा गोलंदाजीसाठी. इथून मात्र डॉट बॉल आला. पहिला बॉल फेस करत असताना 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 18 बॉलमध्ये पहिला बॉल आला अगदी आपण पाहता निर्धाव. सेकंड बॉलसाठी अक्षय म्हात्रे पुनश्च एकदा अगदी आपण पाहताय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झाला. स्विच हिट करायचं होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पंच इथून सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. इथे फक्त पंचांना वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. चला टाइमपास करू नका.
व्हाईट बॉल आहे आणि सिंगल लाईन असल्यामुळे हा बॉल व्हाईट असेल. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिला. एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती ॲड होईल. एक धाव धाव फलकावरती आली. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉल आला होता. त्यानंतर हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अक्षय म्हात्रे इथे टॉपिस लागली. बॉल हवेमध्ये उंच उडाला. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनचा पकडली झेल. पहिला आद्रा मिळतोय. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रथमेश 11 धामोते टीमला. नितीन उरले आउट. चला बॅट्समन चला लगेच. वेळ आपल्यालाच होतोय. पहा वेळ आपल्यालाच होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता हरेश मुंडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळतीये. इथे फटका फसला. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट इथे पाहायला मिळतात. एक पाठोपाठ एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला होता. त्यानंतर एक वाईटची धाव आली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट. नितीन विरले आऊट झाला. त्यानंतर अगदी आपण पाहता हरीश मुंडे देखील आऊट झाला. आता गणेश आणि त्याच्या साथीनं 4थ्या क्रमांकावरती रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी योग्य टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अक्षय म्हात्रे टीमचा कॅप्टन, टीमचा सर्वा, या टीमचा लीडर, या टीमचा सेनापती, टीमला लीड करत असताना चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीनं टाकला. लिडिंग गेस लागली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. धक्के इथून मात्र मिळतात. 29चा पाठलाग करत असताना प्रथमेश 11 धामोते टीमला महत्वाचे 3. परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर गणेश 9 सेकंडवरती उभा, परंतु त्याला साथ देणं, त्याच्या समूहामध्ये उभं राहणं हे देखील महत्वाचं असेल. त्याला साथ जर का चांगली लागली ना तर इथून चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धाव आली ती फक्त 1. आपण पाहता अक्षय म्हात्रे, खऱ्या अर्थानं अक्षय म्हात्रेनं पहिलं षटक स्वतःकडे घेतलं. त्याला देखील माहिती आहे दामोते टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. अशा वेळी मला कमीत कमी धावसंख्येचं षटक टाकायचं आहे आणि मला इथून विकेट मिळवायचं आहे आणि त्याच उद्देशानं तर षटक घेतलं होतं. त्यांना एकच धाव खर्च केली आणि विकेट त्यांना महत्त्वपूर्ण मिळवल्या. त्या 3 अगदी पूर्णपणे बागफूटवरती ढकलला ते प्रतिस्पर्धी टीमला. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायचे ते 28, म्हणजे प्रति षटक 14ची सरासरी राखायची आहे. ती बॅटिंग करत असताना प्रथमेश 11 धामोते टीमला. चला जास्त वेळ घेऊ नका नेरलपाडा टीम, कारण की दामोते टीमला देखील समोर मॅच खेळण्यासाठी जायचं आहे. त्यांचा देखील थोडंसं बाण ठेवा.
आम्हाला माहिती आहे प्रत्येक मॅच ही क्रुशल आहे, परंतु त्यांचा देखील विचार करा, कारण की आपल्याच विभागामधली टीम. इथे फटका चांगला, लॉंग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच, एकापेक्षा जास्त नाहीये. 2 धाबा धाव फलकावरती, 27 अजून बनवायचे आहेत उर्वरित 11 बॉलमध्ये. 11 बॉल 27 धावसंख्येची गरज. कुणाल सर टेक्निकल रूममधनं MTC लाईव्हला संपूर्ण हँडल करतायत, लीड करतायत. मच्छर चारी बाजूनं त्यांच्या. इथे अगदी आपण पाहता फटका तर चांगला केला, वेकंड एरिया शोधली आहे. बॉल चालला एक टप्प्या अखेर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शफल झाले होते, पुढे निघाले, जागा बनवली, त्यानंतर हा फटका. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वरती. येणारे बॉल शिल्लक असतील 10 धावा बनवायचे त्या 23. 10 बॉल 23 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि त्याच्या साथीनं राहुल राणे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्याकडे क्षमता ही मॅच बनवण्याची, ही मॅच इथून फिनिश करण्याची. त्यांना इथून मॅच फिनिश करावी लागेल. चला मॅच स्टार्ट करा. 10 बॉल 23 धावसंख्येची गरज. इथे देखील फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत चेंडूला. जजमेंट चुकलं आणि बॉल तोपर्यंत बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी फील्ड केला जातो. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच. एक धाव इथून कंप्लीट होती. एक धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी आपण पाहताय 7 वरती. 9 बॉल 22 धावसंख्येची गरज. ही झेल कदाचित मॅच होती का हे देखील पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे, पुढे सरसावत असताना अगदी बॉलला पाठवलाय वाडीस लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 5 झेल ड्रॉप झाला, एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्या. बॉल आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी 8 आणि धावा बनवायचे आहेत. आठ बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. शेवटचे 8 बॉल 16 धावसंख्येची गरज. 5 झेल किती महत्वाचा होता. झेल ड्रॉप झाला, एक रन आली, स्ट्राईक रोटेशन झालं. स्ट्राईक वरती आपण पाहता गणेश आला, गणेशनं हा षटकार ठोकला. 8 बॉल 16 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय मिड विकेटला. आणखीन एक षटकार. आता 7 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज. शेवटचे 7 बॉल 10 धावसंख्येची गरज. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीय. एकीकडे तुम्ही पाहता प्रथमेश शिलेवन धाम होते आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. ड्राईव्ह केला कव्हर मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव इथून कंप्लीट होईल. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या 9 धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वरती. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे.
20 झाल्यात 20 आणि 9 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव आली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 19. आता अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. नितेश तरे जे ऑफिशियल स्कोरर आहेत त्याच्यामुळे चुकी फार कमी वेळामध्ये. व्हाईट बॉल आला. आता 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 6 बॉल 9 हव्या होत्या, आता 6 बॉल बनवायचे ते 8. शिवम चिंचे इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 5 बॉल 8 धावसंख्येची गरज. एक बॉलवरती समीकरण बदललं जातं. एक बॉल फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहता. सिद्धिविनायक नेरलपाडा प्रथमेश 11 धाम होते. या दोन टीम दरम्यानचा संघर्ष. इथे मात्र एज आणि ठेकन विकेट आली आहे. गणेश इथून बाद. विकेट आली आहे. मॅच मध्ये का आणि ट्विस्ट आला. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये बनवायचे ते 8 डाबा. चला फलंदाज लगेच चला. यश लोभी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर होताना पाहायला मिळतोय. यश लोभी 4 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 9 सेकंडवरती राहुल, ज्या राहुलनं खऱ्या अर्थानं आपण पाहता ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता तो राहुल ऑन 9 स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे शिवम छंचे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. आपला टीमला आणून ठेवण्याचं काम करतोय. इथे देखील फटका डीप मध्ये आला. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली आहे. मिळेल फक्त सिंगलच, एकापेक्षा जास्त नाहीये. धावफलक जाऊन पोहोचला 22 वरती. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 3 धावा बनवायचे त्या 7. 3 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. राहुलकडे ते क्षमता आहे, सामर्थ्य आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. तो हे करू शकतो. टीमला विश्वास आहे त्याच्यावरती. 3 बॉल मध्ये 7 धावा. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतात. जजमेंट हुकलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार आला या बॉलवरती आणि अगदी मॅच टाय झाली आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता बनवायची ती 1 धाव. शेवटचे 2 बॉल 1 धावसंख्येची गरज. हा षटकार नाही तरी मॅच होती. राहुलनं मात्र हा षटकार आणला. त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाले होते. फुलटॉस बॉल होता खऱ्या अर्थानं. आमंत्रणच दिलं होतं खऱ्या अर्थानं गोलंदाजानं. ते स्वीकारलं दोन्ही हातानं. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज. दोन बॉल 1 धावसंख्येची गरज. 2 बॉल 1 धाव. कोण जिंकणार ही मॅच. प्रत्येक क्षणोक्षणी खऱ्या अर्थानं हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कधी आपण पाहताय नेरलपाडाच्या बाजूनं तर कधी आपण पाहताय धामोतीच्या बाजूनं ही मॅच झुकताना पाहायला मिळते. चला दोन बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. धाव घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत. इथे आपण पाहता डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. अगदी जर पाहायला गेलं तर
आता शेवटचा एक बॉल. संदीप सर चेक करतात, चेक. फेअर डिलिव्हरी आहे सर, फेअर डिलिव्हरी आहे. ओके, वेल जज अंपायर. काय डिसिजन होता अंपायरांचा, ॲक्युरेट डिसिजन होता, परंतु त्यांच्यावरती हाईट पण चेक केली आणि त्यानंतर व्हाईट लाईन देखील चेक केली आणि त्याच्यानंतर हा डिसिजन आला. एक बॉल आणि आता एक धावसंख्येची गरज. शेवटचा एक बॉल, एक धावसंख्येची गरज. शेवटचा एक बॉल, एक धावसंख्येची गरज. आपण पाहत आहे मॅच मध्ये ट्विस्ट आला. 2 बॉल 3 बॉल 7 ची गरज असताना षटकार आला. 2 बॉल मध्ये 1 ची गरज असताना डॉट बॉल आला. आता 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बॉलवरती 1 धाबी कंपल्सरी बनवावीच लागेल. काय मॅच पाहायला मिळते या, जबरदस्त मॅच आपण पाहत आहे. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे, मॅच जिंकली आहे प्रथमेश 11 दामोते टीमनं. प्रथमेश 11 दामोते टीम इथे टॉप 6 साठी क्वालिफाय झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल, ज्यानं ही मॅच खऱ्या अर्थानं फिनिश केली आहे.